बुलढाण्यामध्ये नियोजन समितीच्या बैठकीत राडा झाला। नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरून उडी मारून आठ घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला। ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमुक्ती करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली। तब्बल 7.5 महिन्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक होत होती आणि त्यात हा सगळा गोंधळ पाहायला मिळाला। बैठकीला पालकमंत्री मकरंद पाटील आणि सहपालकमंत्री संजय सावकारे दोघेही उपस्थित आहेत। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी संदीप वानखेडे यांच्याकडून। संदीप, आता तिथे नेमकं काय घडतंय, कशावरून ही सगळी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं? तर बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत 3 वेळा ढगफुटी सदृश पाऊस जो आहे तो झालेला आहे आणि त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात ओला दुष्काळ जाहीर करावा, कर्जमुक्ती शेतकऱ्यांची करावी, या 2 मागण्यांसाठी जे आहे हे निवेदन देण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला होता। आणि आज तब्बल 7.5 महिन्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे, ज्यामध्ये दोन्ही पालकमंत्री या बैठकीला ही बैठक सुरू असतानाच याच्या बैठकीत जाण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात आला। पोलिसांनी त्यांना अडवलं, मात्र या गेटवरून उड्या मारण्याचा प्रयत्न जो आहे या शिवसैनिकांनी केलेला आहे। पोलीस आणि शिवसैनिक यांच्यामध्ये मोठा राडा आणि बाचाबाची देखील या दरम्यान पाहायला मिळाली आणि हे थेट त्यांचं शिष्टमंडळ जे आहे ते आता या ठिकाणी पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी पोहोचलेलं आहे। आता त्यामुळे आता निवेदन देऊन ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कर्जमुक्ती करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून लावून घेण्यात आलेली आहे। मागणी मंजूर न झाल्या जर झाली नाही तर मात्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा जो आहे तो ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलाय आणि सध्या तरी आता या दोन्ही मागण्यांसाठी ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद सगळ्या माहितीसाठी संदीप।